बायोमेडिकल वेस्ट हा जो विषय आहे त्याला जैव वैद्यकीय कचरा असंही म्हणतात. बायो म्हणजे जैव, मेडिकल म्हणजे वैद्यकीय, वेस्ट म्हणजे कचरा. तर बायोमेडिकल वेस्ट हा विषय का घेतला असेल बरं आज? हॉस्पिटलमध्ये तुम्ही ज्यावेळी काम करतायत तर बेसिकली काय की आपण हेल्थकेअर वर्कर्स आहोत. आपण हॉस्पिटलमध्ये काम करतो आणि हॉस्पिटलमध्ये ज्या पेशंट्सला आपण सर्व्हिस देतो ते सर्व्हिस ही अतिशय उच्च दर्जाची सर्व्हिस असते. या जगात सगळ्यात मोठी सर्व्हिस जर कोणाची असेल तर टू हेल्प अ ह्युमन काइंड इन हिज क्रिटिकल सिच्युएशन ऑर म्हणजे त्याच्या अवघड वेळी किंवा त्याच्या वाईट परिस्थितीत ज्यावेळी कोणाची जरी मदत आपण करत असतो त्यावेळी ती सर्वात उच्च प्रतीची मदत अशी समजली जाते. त्यामुळे तुम्ही सर्व हेल्थकेअर वर्कर्स, आरोग्य सेवक ज्यांना आपण म्हणतो, तर तुमचं सर्वांचं काम हे सर्वात उच्च प्रतीचं काम असं कन्सिडर करायचं. पण हे काम करत असताना जो काही कचरा तयार होतो हा कचरा कुठे जातो? डिस्पोजल एरियामध्ये. मग तो डिस्पोजल एरिया जो आहे त्या एरियामध्ये हा कचरा गेल्यानंतर तो परत सामान्य कचऱ्याबरोबर मिक्स होऊन परत समाजामध्ये जर त्याच्यातून जीवजंतू पसरत असतील तर समाज कोणापासून बनलाय? आपल्यापासूनच बनलाय ना. मग तो शेवटी परत आपल्यापर्यंतच येतो. मग हे असं होऊ नये. समाजातला जो सामान्य कचरा आहे तो वेगळा असावा. हॉस्पिटल पेशंट केअरमध्ये जो कचरा तयार होतो तो वेगळा असावा. या हेतूने बायोमेडिकल वेस्ट सेग्रिगेशन आणि डिस्पोजल याच्या जे सेपरेशन केलेलं आहे तर हे 2016चं त्याची लेटेस्ट गाईडलाईन म्हणतात की जी 2016 साली लेटेस्ट, त्याच्या आधी पण गाईडलाईन आल्या, 2012 साली आलेली आहे, 2000 साली आलेल्या आहेत. तर पूर्वी पण गाईडलाईन होत्या, पण जी आत्ताची आहे नवीनतम गाईडलाईन ती 2016 सालीची. आणि त्याला मग दर 2-4 वर्षात तर अमेंडमेंट येतात. मग आताची लेटेस्ट अमेंडमेंट 2018ची आहे. 2018 नंतर काही नवीन अमेंडमेंट त्याच्यामध्ये करण्यात आलेली नाही. तर बायोमेडिकल वेस्ट हा सामान्य कचऱ्यात मिक्स होऊ नये म्हणून त्याचं वर्गीकरण, सेपरेशन केलं जातं. आता ह्या स्लाइड्स इंग्लिशमध्ये आहेत. मला माहिती तुम्हाला एवढं म्हणजे आता नर्सिंग स्टाफला कळेल पण हाऊसकीपिंग स्टाफला इंग्रजी एवढं कळणार आहे. त्याच्यामुळे मी मॅक्झिमम गोष्टी, जास्तीत जास्त गोष्टी तुम्हाला मराठीमधून समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. ओके. तर याचा पर्पज काय जो मी सांगितलं तुम्हाला की समाजातला सामान्य कचरा आणि हॉस्पिटलचा कचऱ्याचं मिक्सचर तयार होऊ नये, ते एकत्रित येऊन आणखी मोठ्या प्रमाणामध्ये जीवजंतूंचा प्रसार होऊ नये यासाठी हे वर्गीकरण केलं जातं. त्याच्यामुळे हॉस्पिटलमधला जो कचरा आहे हा 4 वेगवेगळ्या डस्टबिनमध्ये सेपरेट करून तो वेगळ्या ठिकाणी डिस्पोज केला जातो. त्याची सगळीच्या सगळी सिस्टीम वेगळी. आणि सामान्य कचरा जो आहे तो वेगळ्या पद्धतीने सेपरेट करून तो सामान्य म्हणजे सोसायटीचा जो कॉमन कचरा आहे त्याच्यामध्ये तो डिस्पोज केला जातो. ओके. तर हे सेग्रिगेशन व्हावं हे या गाईडलाईनचा महत्त्वाचा हेतू आहे, या मार्गदर्शक तत्वांचा महत्त्वाचा हेतू येतो. तर ही जी प्रोसिजर आहे ही आपल्याला सगळ्यांना मॅन्डेटरी आहे. बाय लॉ, कायद्याने मॅन्डेटरी. असं नाही की मी सांगतोय म्हणून किंवा MS सर सांगतील म्हणून किंवा कोणीतरी सांगेल. कायद्याने मॅन्डेटरी आहे. जर का सामान्य कचऱ्यामध्ये एखाद्या हॉस्पिटलचा कचरा मिक्स झालेला आढळला आणि तसं जर महाराष्ट्र म्हणजे आता पोल्युशन कंट्रोल बोर्ड असतं, प्रत्येक स्टेटचं वेगवेगळं असतं आणि नॅशनल पोल्युशन कंट्रोल बोर्ड वेगळं आहे. तर या नॅशनलच्या अंडर प्रत्येक स्टेटचे पोल्युशन कंट्रोल बोर्ड्स असतात आणि हे पोल्युशन कंट्रोल बोर्डचे स्वतःचे प्रत्येक ठिकाणी ऑफिसेस असतात. तर हे अधिकारी सर्वेक्षण करत असतात की कुठला कचरा कुठं जातो. तर त्यात जर एखाद्या हॉस्पिटलची एखादी बायोमेडिकलची बॅग, वेस्टची बॅग जर सामान्य कचऱ्यामध्ये आढळली तर त्या हॉस्पिटलला तात्काळ दंड ठोठावण्यात येतो आणि पहिली वॉर्निंग देण्यात येते. आलं का लक्षात? म्हणजे जर ते चुकून जरी सामान्य कचऱ्यात आढळलं तरी इमिजिएटली त्याच्यावरती कारवाई सुरू होते.
पहिली वॉर्निंग दिली जाते, दुसरी वॉर्निंग आणि मग तिसऱ्या वॉर्निंग नंतर कदाचित ते लायसन्सही कॅन्सल करू शकतात एखाद्या हॉस्पिटलचं. म्हणून हा जो आहे हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की हे सेपरेशन जे आहे हे व्यवस्थितपणे होणं अत्यंत गरजेचं आहे. ओके. तर साधारणतः बायोमेडिकल वेस्ट किती % असतो? कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जेवढा कचरा जनरेट होतो त्याचा बायोमेडिकल वेस्ट हा फक्त 10 ते 15% असतो. आणि जवळजवळ 85 ते 90% कचरा हा सामान्य कचरा असतो. म्हणजे पेशंटचे चहा, जेवण खाण, आपले कागदाचे कप्पे, आपण जे सलाईन बॉटल्स आणतो त्याच्यावरचे कवर्स, औषधांचे खोके. ओके. हा सगळा सामान्य कचरा झाला. हा सगळ्याच्या सगळा कचरा जो आहे हा सामान्य कचरा म्हणून सेपरेट होतो. आणि यातला फक्त 10 ते 15% कचराच बायोमेडिकल वेस्ट म्हणून मिळतो. म्हणजे प्रत्येक हॉस्पिटल किती प्रमाणात तयार करतात तर 10 ते 15% सगळे हॉस्पिटल्स बायोमेडिकल वेस्ट जनरेट करतात. मॅक्झिमम कचरा जो जनरेट होतो तो 80 ते 85% हा सामान्य कचरा जनरेट होतो. आणि त्याच्यामुळे जर हा 10 ते 15% त्या 85% कचऱ्यामध्ये जर मिक्स झाला तर तो सगळ्याचा सगळा 100% कचरा हा बायोमेडिकल वेस्ट होतो. तो सामान्य कचरा नाही राहत. जर तुम्ही एखादा कॉटनचा ब्लडने माखलेला स्वॅब हा काळी डस्टबिन आहे आपली सामान्य कचऱ्यासाठी, काळ्या डस्टबिनमध्ये टाकून दिला तर ती काळी डस्टबिन जी आहे ती बायोमेडिकल वेस्ट म्हणून कन्सिडर होतं. कारण की ते जंतू त्याच्यात समजा त्याच्यामध्ये जर काही बॅक्टेरिया असतील, व्हायरसेस असतील तर ते सगळेच्या सगळे त्या कचऱ्यामध्ये मिक्स होतात. म्हणून हे सेपरेशन काळ्या बॅगपासून पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे काळ्या बॅगमध्ये काहीच नाही गेलं पाहिजे. कुठलंही बायोमेडिकल वेस्ट हे जे कॉर्पोरेशनने निर्धारित करून दिलेल्या बॅग्स आहेत, काळी बॅग असो, ग्रीन बॅग असो, ज्याच्यामध्ये सामान्य कचरा आपल्याला टाकायचा आहे त्या बॅगमध्ये हा कचरा कधीच नाही गेला पाहिजे. जर तो गेला तर समजायचं की ती पूर्णच्या पूर्ण बॅग ही बायोमेडिकल वेस्ट आहे, जैववैद्यकीय कचरा आहे. म्हणून ज्यावेळी राऊंड्स वगैरे होतात त्यावेळी तुम्हाला स्पेशली हाऊसकीपिंग स्टाफला जे सांगण्यात येतं की काळ्या बॅगमध्ये काही नाही, काहीही दिसायला नको. ओके. तर ते जर दिसलं तर ते बायोमेडिकल वेस्ट. तर आपल्याला कचरा व्यवस्थितपणे वर्गीकरण करता यावा यासाठी 4 कलर कोड्स दिलेले आहेत. आता हे नॅशनल लेवलचे कलर कोड्स आहेत. हे कलर कोड्स जे आहेत हे सगळीकडे सेम इम्प्लिमेंट होतात. म्हणजे तुम्ही वरती काश्मीरला जा नाही तर खाली कन्याकुमारीला जा, इकडं मेघालयात जा नाही तर इकडं मुंबईला या, सगळीकडे हे कलर कोड्स सेम आहेत फ्रॉम नॅशनल पोल्युशन कंट्रोल बोर्ड. ओके. बायोमेडिकल वेस्ट गाईडलाईन्स. पण बऱ्याच छोट्या छोट्या गावांमध्ये काय होतं की छोटे छोटे नगर परिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत किंवा आता आपल्या इथं महानगरपालिका, तर या महानगरपालिकांचं काय असतं की त्यांच्याकडे सगळ्याच्या सगळ्या काय कलरचे बॅग्स अवेलेबल असतील नसतील, मग ते त्यांच्या 2-3 बॅग्स देतात. आता त्यांनाही मॅन्डेटरी करण्यात आलेलं आहे तसं पाहायला गेलं तर की तुम्हाला याच बॅग्स द्यायच्या आहेत. पण पूर्वी असं होतं की ते 1-2च कलरच्या बॅग्स द्यायचे आणि म्हणायचे की याच्यात टाका, मग त्याच्यामध्ये त्यांच्याप्रमाणे आपल्याला सेपरेट करून टाकायला लागायचं. परंतु आता तसं नाही आहे. आता 4ही कलरच्या बॅग्स म्हणजे आता याच्यातल्या बॅग्स ज्या आहेत ते प्रायमरीली 2च आहेत. तिसरी पण बॅग आहे ब्ल्यू कलरची, पण ती बॅग जरी नसली, तुमच्याकडे एखादा कंटेनर असेल त्याला तुम्ही ब्ल्यू कलर दिला किंवा ब्ल्यू कलरचं लेबल लावलं तरी सुद्धा तो ब्ल्यू बॅग म्हणून कन्सिडर केला जातो, ब्ल्यू कंटेनर म्हणून कन्सिडर केला जातो. तर मेन 2च कलरच्या बॅग्स आहेत, एक रेड आणि दुसरी येलो. ओके. तिसरी बॅग जी आहे ती ब्लॅक येते मग आपली, जी सामान्य कचऱ्याची आहे. तर रेड आणि येलो या 2 बॅग्स ज्या आहेत या तुमच्या प्रायमरीली कलर कोडेड बॅग्स फॉर बायोमेडिकल वेस्ट सेग्रिगेशन. मग त्याचं आपण सेग्रिगेशन त्याच्यात काय काय करतात ते आता बघूच. पण त्यासाठी 2 बॅग्स आहेत. तिसरं जे आहे ते पांढऱ्या कलरचं कंटेनर येतं, शार्प कंटेनर, पंक्चर प्रूफ कंटेनर असं म्हणतात त्याला, पंक्चर प्रूफ, ज्याच्यातून कुठलीही सुई, कुठलंही मेटल हे पेनिट्रेट करून बाहेर येऊ शकत नाही. आणि चौथा जो कलर दिला आहे ब्ल्यू कलर, ब्ल्यू कलरची पूर्वी बॅग होती, मग ते म्हटले की ब्ल्यू कलरचे तुम्ही कार्डबोर्ड बॉक्सेस घ्या, त्याला ब्ल्यू कलरचे लेबल लावा, किंवा ब्ल्यू कलरचे कंटेनर ठेवले तरी चालेल, त्याला ब्ल्यू कलरचे लेबल लावा. तर या कंटेनरमध्ये ग्लास शार्प जे असतात, ग्लास मटेरियल, ते त्या ब्ल्यू कलरच्या कंटेनरमध्ये जातात. आता कुठलीही वस्तू कुठल्या बॉक्समध्ये जाणार
हे जर ठरवायचं असेल तर सगळ्यात पहिले हे लक्षात घ्यायचं की ती वस्तू बनली आहे कशाची. ओके, तुमच्याकडे 4 कलर कोड्स आहेत. तर वस्तू बनली आहे कशाची. हा माईक जर मी आता विचार केला की मला याला ब्लड लागले आणि डिस्पोज करायचं आहे, तर मी पहिला हा विचार करणार की हा बनलाय कशाचा. कशाचा बनलाय हा माईक? कशाचा बनलाय? प्लास्टिक. बरोबर. कशाचा बनलाय? प्लास्टिकचा बनलाय. तर या माईकचं जर हे जे सरफेस आहे हा प्लास्टिकचा असेल, याला जर ब्लड लागलेला असेल आणि मला जर हा डिस्पोजच करायचा आहे, तर मग इन्फेक्टेड प्लास्टिक वेस्ट म्हणजे दूषित प्लास्टिकचा कचरा हा जातो रेड बॅगमध्ये. बरोबर. कुठलीही दूषित कापसाचा कचरा जो आहे, दूषित कापसाचा कापडाचा कचरा हा जातो येलो बॅगमध्ये. ओके, मग हे सेपरेशन नेहमी लक्षात ठेवायचं की वस्तू कशाची बनलेली आहे. जर ती प्लास्टिकची बनलेली आहे आणि ती दूषित आहे तर ती जाते तुमच्या रेड बॅगमध्ये, कारण की त्याचं स्पेसिफिकली त्यांनी म्हटलंय इन्फेक्टेड प्लास्टिक वेस्ट. ओके, याचं कारण काय सेपरेशन करण्याचं? असं सेपरेशन यांनी काय केलं असावं बरं, की अरे प्लास्टिक वेस्ट रेडमध्ये टाका आणि कपडा असेल कॉटन असेल तर येलोमध्ये टाका. काय केलं असेल? डिस्पोजलसाठी. ज्यावेळी डिस्पोजल होतं त्यावेळी ते वेगवेगळ्या मेथडने होतं. आता येलो बॅग जी आहे ती येलो बॅग ही जाते ज्वलनासाठी, जाळून टाकतात. इन्सिनरेशन म्हणतात त्याला. एक मोठं भट्टी असते, त्या भट्टीमध्ये सगळा येलो कचरा टाकतात आणि तो सगळ्याच्या सगळा जाळून टाकतात. प्लास्टिक वेस्ट जे आहे ते जातं रिसायकलिंगसाठी. ओके, ते पहिले डिकंटॅमिनेट होतं, मग नंतर डिसइंटिग्रेट होतं, तुकडे तुकडे करतात त्याला मेल्ट डाऊन करतात सगळ्याला प्लास्टिकला आणि मग ते होतं रिसायकलिंगसाठी. ओके, प्लास्टिक जे आहे ते रिसायकल करतात. मेटल जे आहे, जे पंक्चर प्रूफ शार्प कॅन्स आहेत आणि तुमचे ग्लास मटेरियल जे ब्ल्यू बॅगमध्ये जात आहे ते जात आहे लँडफिलसाठी. ते रिसायकल होत नाहीत, त्याला परत वापरलं जात नाही, ते परत वापरायचं पण नाही आहे. कुठलीही निडल म्हणजे 1 सिरिंज 1 निडल 1 इंजेक्शन पॉईंट म्हणजे ते सिंगल निडल सिंगल सिरिंजचा जो प्रोटोकॉल आहे तो सगळीकडे फॉलो झाला पाहिजे, फॉलो केला गेला पाहिजे की एक निडल एकदाच वापरायची आहे आणि एक सिरिंज पण एकदाच वापरायची, ती रिपीटेडली वापरता कामा नाही आणि ती रिपीटेडली कुठं वापरूही नाही. म्हणून त्यांनी काय आहे तो प्रोटोकॉलच तसा केला आहे की ते सगळ्याच्या सगळं सँड फिलमध्ये म्हणजे जमिनीमध्ये गाडलं जातं, म्हणजे ते परत कुणी वापरू नये. तर या डिस्पोजलसाठी जसं मी सांगितलं की लक्षात ठेवायचं की वस्तू कशाने बनलेली आहे त्याच्यावरून ठरतं. जर तुमच्याकडे एखादी निडल आहे तर ती शार्प प्रूफ आहे, म्हणजे शार्प कंटेनरमध्ये ती जायला पाहिजे. आता ग्लास ॲम्प्यूल असतात तर आपण ॲम्प्यूल काय करतो, ब्रेक करतो. आता शार्प कॅनचं त्यांनी डिझाईन जे सांगितलेलं आहे, इट शुड बी नॅरो माउथ आणि शुड हॅव अ क्लोज लीड. छोटं तोंड असेल ज्याच्यातून ते शार्प्स बाहेर येऊ शकत नाहीत किंवा कोणी हात टाकून त्यांना काढू शकत नाही, आणि त्याला लीड असलं पाहिजे म्हणजे जेणेकरून ते एकदा 2/3 भरलं की डिस्पोजलसाठी ते पूर्ण पॅक करून पाठवायला लागेल. पूर्वी त्याच्यामध्ये हायपोक्लोराईड सोल्युशन वगैरे टाकत होते, पण आता बायोमेडिकल वेस्ट गाईडलाईन म्हणतात की तुम्हाला काही टाकायची गरज नाही, तुम्ही जसं तसे शार्प्स त्याच्यात डिस्पोज करा आणि ते 2/3 2/3 कॅन भरला की तो डिस्पोजलला पाठवून द्यायचं. ओके, 2/3 किंवा 48 तास असं त्याचं स्वरूप आहे. 48 तासापर्यंतच आपण बायोमेडिकल वेस्ट स्टोअर करू शकतो. 48 तासापेक्षा जास्त वेळ आपण बायोमेडिकल वेस्ट स्टोअर नाही केलं पाहिजे. ती गाडी त्याच्यामुळे दररोज गाडी येते, 48 तासाचा आधीचा कचरा ते घेऊन जातात. ओके, त्यांना पण ते मॅन्डेटरी आहे. तर येलो बॅगमध्ये आणखी काय काय जातं की तुमचं ॲनाटॉमिकल वेस्ट म्हणजे शरीराचे अवयव, ऑपरेशन करून सर्जरी करून जे अवयव काढले जातात किंवा कापले जातात, ज्या गाठी काढल्या जातात, त्या सगळ्या कशात जातात, येलो बॅगमध्ये. त्याच्यानंतर सॉईल मटेरियल म्हणजे कुठलाही कापड असो, कापूस असो, कॉटन असो, काही कपडा या धागा या प्रकारचं कुठलंही मटेरियल असेल ते सगळ्याच्या सगळं येलोमध्ये जातं. आता मला एक प्रश्नाचं उत्तर द्या, माझ्याकडे एक कापूस आहे
जो मी कुठंच वापरला नाही, बरोबर. मी तो टेबल पुसण्यासाठी वापरला आहे, जो कंटॅमिनेटेड पण नाही, तो कशात जाईल? हा, किती लोक म्हणतात येलो? किती लोक येलो म्हणतात? 1 2 3, 3च लोक, 4 5 6. बरं, किती लोकांना वाटतं की तो ब्लॅक मध्ये जावा? ब्लॅक मध्ये जावा असं किती लोकांना वाटतंय? तुला पण वाटतं, तुम्हाला पण वाटतंय, तुम्हाला पण वाटतंय ब्लॅक मध्ये? ब्लॅक. आणखी कोणाला वाटतंय का ब्लॅक मध्ये जावं? बाकीच्यांना काय वाटतंय कुठे जावा तो? येलोवाले कळले, ब्लॅकवाले 5 आहेत, येलोवाले 8 आहेत, बाकी सगळ्या लोकांना वाटतंय कुठे जावं? आमची हिंमत पण नाहीये त्याला सांगण्याची की हा कुठं जावा. आम्ही तिथंच ठेवून देऊ, आम्ही त्याला हात पण लावणार नाही सर. आम्ही तो डिस्कार्डच करणार नाही, आम्हाला माहितच नाही तो कुठं जावा, कुठे टाकायचा तो आम्हाला काहीच माहित नाहीये. तो तुम्ही पुसलाय टेबल, तुमचं तुम्ही बघा. बरं, येलो वाल्यांना का वाटतं की तो येलो मध्ये जावा? कुणी सांगा. येलो वाल्यांना काय वाटतं की तो येलो मध्ये जावा? कॉटन आहे म्हणून. आणि ब्लॅक वाल्यांना काय वाटतं की तो ब्लॅक मध्ये जावा? हा, कंटॅमिनेटेड नाहीये. ओके, त्यांनी कोणता शब्द वापरला आहे? सॉइल्ड. सॉइल्ड मग तो कशानेही असू शकतो, पाण्यानेही असू शकतो, डस्टनेही असू शकतो, कशानेही असू शकतो, तो सॉइल्ड आहे. लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही तुमच्या डोक्यात हा प्रश्न येईल की हे कशात जावं, त्यावेळी लक्षात ठेवा की कॉटन हा ज्यावेळी त्या वेस्ट बॅगमध्ये जाईल आणि तो जर थर्ड पर्सनने बघितला, म्हणजे तुम्ही ती वेस्ट बॅग माझ्याकडे आणली, समजा तुम्ही म्हटले की अरे याला काहीच नाही, मी फक्त टेबल पुसला होता, मग मी याला काळ्या पिशवीमध्ये टाकून दिलंय. आणि ती वेस्ट बॅग समजा मी राऊंडला आलो, मी बघितलं अरे काळ्या पिशवीत का टाकलंय? तुम्ही म्हटले सर टेबल पुसला, पण तुम्ही नाहीये, तुम्ही ड्युटी करून निघून गेले. दुसरा स्टाफ आलाय, त्याला माहित नाही तुम्ही काय केलंय त्या कॉटन बरोबर, बरोबर. मग तो कॉटनला जर मी त्यांना विचारलं की हा का टाकला, सर मला माहित नाही का टाकला, कारण की माझ्या दृष्टीने तो काय आहे, इन्फेक्टेड. कुठलंही धाग्याचं मटेरियल, मी म्हटलं कॉटन बेस्ड कुठलंही मटेरियल असो, ते सगळंच्या सगळं येलो बॅगमध्येच डिस्कार्ड करायचं. ते चुकूनही ब्लॅक बॅगमध्ये टाकू नका. ओके, सो एकदम सिंपल आहे क्लासिफिकेशन, असं काय फार अवघड नाही आहे की हे कुठे टाकायचं आणि ते कुठे टाकायचं. त्याच्यानंतर आणखी काय म्हटलं त्यांनी? सायटोटॉक्सिक ड्रग्स, मेडिसिन्स ज्या आहेत त्या सगळ्या येलो बॅगमध्ये जातात. पण मेडिसिनचं एक लक्षात ठेवा, मेडिसिन्सच्या बॅग ज्या आहेत त्याच्यावरती सायटोटॉक्सिकचा एक सिम्बॉल असतो. तो सायटोटॉक्सिकचा सिम्बॉल हे फार्मसीवाल्यांकडे त्या बॅग्स असतात सायटोटॉक्सिकच्या, तर ते त्यांचे ड्रग्स डिस्कार्ड करताना त्या बॅग्समध्ये डिस्कार्ड करतात, जेणेकरून ते आयडेंटिफाय होतं की या एक्सपायर्ड मेडिसिन्स आहेत, या अनयूज मेडिसिन्स आहेत. पण समजा वॉर्डमध्ये किंवा ICUमध्ये एखादं मेडिसिन तुम्हाला डिस्पोज करायचं आहे, तर तुम्ही ते डायरेक्टली येलो बॅगमध्ये डिस्कार्ड करू शकतात, पण प्रोव्हाइडेड त्याच्यामध्ये त्याच्याबरोबर ग्लास नको. जर ॲम्प्यूल आहे तर तुम्ही ॲम्प्यूल फोडून त्याचा कंटेंट येलोमध्ये टाकू शकतात, पण जो ॲम्प्यूल आहे, ग्लास आहे, तो कशात गेला पाहिजे? ब्ल्यूमध्येच गेला पाहिजे. आलं का लक्षात? म्हणजे मेडिसिनचा बॉक्स आहे, मेडिसिन्स आहेत, टॅबलेट्स आहेत, टॅबलेट्स तुम्ही येलोमध्ये टाकू शकतात ओपन करून, पण टॅबलेटची जी स्ट्रीप आहे ती ब्लॅकमध्येच गेली पाहिजे. आलं लक्षात? सो ह्या गोष्टी लक्षात ठेवा की नेमकं काय सांगितलं त्यांनी. त्याच्यानंतर मग येतो केमिकल वेस्ट. केमिकल बरेच असतात, लॅबोरेटरी वगैरेमध्ये यूज होतात, त्याचा जो वेस्ट आहे तो पण येलो बॅगमध्ये जातो. लॅबोरेटरी ते व्यवस्थित प्रॉपर पॅकेजिंग करून देतात. मायक्रोबायोलॉजी कल्चर्स असतात, मायक्रोबायोलॉजी लॅबोरेटरीमध्ये कोणी गेलं असेल तर तुम्हाला दिसतील, ते कल्चर मीडियाज असतात, ते सगळं काय आहे, सॉलिड
मटेरियल आहे ते सगळं, सॉलिड इन्फेक्शियस वेस्ट आहे सगळं, तर ते सगळेच्या सगळे येलोमध्ये जातात. आणि हायली इन्फेक्शियस मटेरियल असं त्यांनी म्हटले, पण हायली इन्फेक्शियस मटेरियल कोणतं, तर ते मात्र त्यांनी सिग्निफाय केलेलं नाही. आता हा प्रश्न बऱ्याच वेळा कन्फ्युजन कुठं क्रिएट होतं की सर स्वॅब आहे, प्लास्टिकचा स्वॅब आहे, त्याला पुढे कॉटन आहे मागे प्लास्टिक आहे, हे कुठे टाकायचं. तुम्ही म्हणतात कॉटन सगळं येलोमध्ये गेलं पाहिजे आणि प्लास्टिक जे आहे ते रेडमध्ये गेलं पाहिजे. आता इथं दोन्ही आलेत एकत्र, मग हे कुठे टाकायचं. सगळ्यात मोठं एक्झाम्पल ब्लड बॅगचं आहे. ब्लड बॅग कशात आहे, प्लास्टिकमध्ये. ब्लड कशात आहे, प्लास्टिकमध्ये. ब्लड कुठे गेलं पाहिजे, येलोमध्ये, आणि बॅग कुठे गेली पाहिजे, रेडमध्ये. मग ती कुठे टाकायची, का. आता याच्यासाठी काय केले त्यांनी काही नियम बनवलेत की जो आता मायक्रोबायोलॉजी कल्चर वेस्ट, मायक्रोबायोलॉजीमध्ये खूप सारे सॅम्पल्स येतात. हे सॅम्पल्समध्ये प्लास्टिक मटेरियल बरंच असतं, ब्लड कल्चर बॉटल्स असतात ज्या ग्लासच्या पण असतात. तर हे जे प्लास्टिक मटेरियल आहे त्याला काय करायला लागतं, कंटेनर्स असतात, युरिन कंटेनर्स असतात, स्टूल कंटेनर्स असतात, स्पुटम कंटेनर्स असतात, ते सगळे प्लास्टिक आहे. त्याच्यामध्ये मटेरियल मात्र फ्लुइड्स आहे, ह्युमन ऑर्गॅनिक वेस्ट आहेत नाही का. तर हे मटेरियल जे आहे हे प्री ट्रीट करायचं. प्री ट्रीट म्हणजे काय की त्याला आधी ट्रीटमेंट द्यायची. ट्रीटमेंट दोन पद्धतीची द्यायला सांगितलेली आहे. एक म्हणजे तुम्ही सरळ ऑटोक्लेव्ह करा किंवा तुम्ही त्याच्यामध्ये डिसइन्फेक्टंट सोल्युशन मिक्स करा. डिसइन्फेक्टंट सोल्युशन म्हणजे सोडियम हायपोक्लोराइड मिक्स करा, केमिकल ट्रीटमेंट त्याला म्हणतात. एक तर तुम्ही ऑटोक्लेव्ह करा, स्टरलाइज करून द्या, किंवा मग केमिकली ट्रीट करा आणि मग ते आम्हाला द्या. मग आता इथं काय होतं, प्रश्न पडतो की एवढं मटेरियल आहे. आता समजा एखादं ब्लड कल्चर व्हॅक्युटेनर आहे, व्हॅक्युटेनरमधलं ब्लड इन्फेक्शियस आहे, बाहेरचं व्हॅक्युटेनर काय आहे, प्लास्टिक आहे. मग त्याला काय करायचं, त्याला केमिकली ट्रीट करायचं का ऑटोक्लेव्ह करायचं. तर ते प्रत्येक हॉस्पिटल आपल्या पॉलिसी स्वतः बनवतो की आम्ही केमिकली ट्रीट करू. कसं करू, आम्ही मोठं भांडं घेऊ, त्याच्यामध्ये ब्लड ओतून देऊ, बरोबर आहे की नाही, आणि प्लास्टिकचा जो कंटेनर तो आम्ही याच्यात टाकून देऊ. काही हॉस्पिटल म्हणणार की नाही, आम्ही ऑटोक्लेवेबल बॅग्स घेणार, त्याच्यामध्ये सगळा कचरा बांधणार, ऑटोक्लेव्ह करून ती तशीच्या तशी बॅग उचलून रेडमध्ये टाकून देऊ, कारण की तो प्लास्टिक वेस्ट. ओके, सो यासाठी त्यांनी तो एरिया तसा ठेवला आहे की जर इन्फेक्टेड प्लास्टिक जे लॅबोरेटरीमधून किंवा वॉर्डमधून जनरेट होत असेल किंवा मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये असेल. आता ब्लड बॅगचं काय आहे, ब्लड बॅगला आधी ऑटोक्लेव्हला पाठवायचं, ऑटोक्लेव्ह केल्यानंतर ती बॅग डिस्कार्ड करायची, त्याच्याशिवाय ती बॅग डिस्कार्ड करायची नाही. किंवा तुम्हाला जर ऑटोक्लेव्ह नसेल करायचं तर तुम्ही त्याच्यामध्ये सोडियम हायपोक्लोराइड सोल्युशन टाकायचं आणि मग ती बॅग डिस्कार्ड करायची. मग या दोघांपैकी ऑटोक्लेव्ह हा सोपा ऑप्शन आहे, कारण की तो बांधला आणि लोड केला की विषय संपतो. इथं काय आहे, केमिकल टाकण्यासाठी केमिकलची एक्सपोजरची रिस्क, वरून केमिकल टाकताना जर तुम्ही निडल सिरिंज वापरत असाल तर ते निडल प्रिकची रिस्क, दोन्ही पण वाढलेल्या असतात. म्हणून केमिकल ट्रीटमेंट सहसा हॉस्पिटल्स करत नाहीत. हॉस्पिटल्स युजली ऑटोक्लेव्हला जातात, ऑटोक्लेव्ह केलं की ते डायरेक्टली मटेरियल डिस्कार्डला पाठवत आहेत. ओके, आता आय व्ही सेट्स, कॅथेटर्स, ब्लड बॅग्स, ग्लोव्ज, रबर आयटम्स सगळेचे सगळे कशासाठी जातात, रेड बॅगमध्ये जातात. ओके, व्हाईट कंटेनरमध्ये सांगितलं आहे निडल्स, स्काल्पेल्स, ब्लेड्स अँड एनी अदर आयटम दॅट कॅन कॉज पंक्चर ऑर कट्स रिक्वायर्स पंक्चर प्रूफ कंटेनर. आता इथं तुमचा प्रश्न असू शकतो की सर ग्लास कट करू शकतं, बरोबर आहे की नाही. आणि पूर्वी कसं ब्ल्यू बॅग्स होत्या, पण आता त्यांनी ब्ल्यू बॅग नाही सांगितलं. आता त्यांनी काय सांगितलं, ब्ल्यू जे तुम्ही बॉक्स बनवा त्याला लेबल लावा, किंवा ब्ल्यूचा कंटेनर बनवा त्याला लेबल लावा. तर तुमच्याकडे आता ऑप्शन काय, कंटेनरचाच आहे. इकडेही कंटेनर आहे, तिकडेही कंटेनर आहे. त्याच्यामुळे तुम्ही आयडियली कुठल्या कंटेनरमध्ये टाकलं पाहिजे, ॲम्प्युल्स कुठल्या कंटेनरमध्ये गेले पाहिजे, ब्ल्यूमध्ये गेले पाहिजे. का, त्यांनी स्पष्ट म्हटलं इथं की ग्लास पंक्चर प्रूफ ॲम्प्युल्स प्लस मेटॅलिक बॉडी इम्प्लांट हे सगळेच्या सगळे जे आहेत ते ब्ल्यू कंटेनरमध्ये टाकायचे. दुसरा त्याचा एक प्रॅक्टिकल प्रॉब्लेम असा आहे, जे शार्प कंटेनर सांगितलेले आहेत ते नॅरो माउथ सांगितलेले आहेत. का, कारण की त्याच्यामधून कोणी
बऱ्याच आपल्याला माहिती आहे की रॅक पिकर्स असतात, कचरा वेचणारे वगैरे, त्यांच्यासाठी मेटल म्हणजे प्रिशियस असतं, बरोबर आहे. ते काय करतात, ते सगळ्या गोष्टी काढतात. त्यांना त्या काढता येऊ नये म्हणून सुद्धा त्यांनी ही प्रोव्हिजन केली की समजा एखादा डब्बा बाहेर गेलाच बुवा बायोमेडिकल वेस्टला आणि त्यांना ते दिसलं तर त्यांना ते काढता येऊ नये म्हणून सुद्धा ही प्रोव्हिजन केलेली असते की तो नॅरो माउथ असला पाहिजे. थोडेसे ब्रॉड माउथ असतात ज्याच्यात हात जात नाही, असे कंटेनर्स पण रिकमेंडेड आहेत. ब्ल्यूचा ॲडव्हान्टेज काय आहे, जर समजा तुम्ही कार्डबोर्ड बॉक्स ठेवला आहे, तुम्ही ॲम्प्यूल फोडतात, कट करतो ना आपण ॲम्प्यूल फोर्सेपने म्हणा, कुठल्या तरी याच्याने म्हणा, पेनने म्हणा, तर त्याच्याने काय होतं, ग्लास उडतो. हा ग्लास जो शेड झालेला असतो त्याचे छोटे छोटे पार्टिकल्स असतात. मग हे पार्टिकल्स तुम्हाला कशात टाकणं सोपं आहे, जरा मोठा कंटेनर असेल तर सोपं आहे ना, की त्याच्यावरती फोडला, त्याच्यात पडलं, तुम्ही तुमचं ॲम्प्यूल घेतलं, सिरिंजने ॲस्पिरेट केलं, ॲम्प्यूल डिस्कार्ड केलं, बरोबर. सो ॲम्प्यूल्स ग्लास जे आहे ते सगळेचे सगळे ब्ल्यू कंटेनरमध्येच टाकले गेले पाहिजे. आता याच्यात कोणाला काही कन्फ्युजन आहे का, किंवा कोणाला असा प्रश्न आहे का की सर या गोष्टीत मी नेहमी कन्फ्यूज होतो. स्पेशली हाऊसकीपिंग स्टाफकडनं तुम्हाला याच्यात काही गोंधळ आहे का, की सर हे कळत नाही, हे कशात टाकू, किंवा हे याच्यात टाकलेलं असतं, हे असं का टाकलेलं असतं. कारण की हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे जो तुम्हाला फॉलो करायचा आहे आणि स्ट्रिक्टली फॉलो करायचं आहे. बाय लॉ म्हटलं मी, कायद्याने म्हटलेलं आहे की कायद्याने हे फॉलो करणं आपल्याला आवश्यक मॅन्डेटरी आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा प्रश्न जर असेल की मला कन्फ्युजन होते की हे कशात जावं, तर आत्ताच प्रश्न विचारा. मी 2 मिनटं थांबतो हवा तर या स्लाईडवर, मग आपण तुमचे प्रश्न जर असतील तर आता विचारा, म्हणजे पुढच्या स्लाईडला जाते मी. बोला. काय काय, ब्लड बॅग ऑटोक्लेव्ह केल्यानंतर रेड बॅग, हां सांगितलं त्यांनी रेड बॅग. ही जी स्लाईड आहे ना, ही जशीच्या तशी बायोमेडिकल वेस्ट 2016च्या गाईडलाईन मधून उचललेली. येलो मध्येही टाकतात, रेड मध्येही टाकतात, दोघांचं जस्टिफिकेशन आहे. बॅग आता याच्यामध्ये माझं जस्टिफिकेशन असं आहे की जर बॅग फुल असेल तर येलो मध्ये गेली पाहिजे आणि जर बॅग रिकामी असेल तर रेड मध्ये गेली पाहिजे. फुल बॅग काय आहे, त्याच्यामध्ये व्हॉल्यूम ऑफ इन्फेक्शियस मटेरियल जास्त आहे. पण एवढं कन्फ्युजन तुम्ही ठेवू नका, तुमच्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे, आता हॉस्पिटलच्या याच्यात पॉलिसीज कशा असतात, ऑटोक्लेव्हला पाठवलेली नाही आहे. मग मी तेच म्हणतोय, याच्यासाठी हॉस्पिटलची पॉलिसी इम्प्लिमेंट होणं गरजेचं आहे की सगळ्या बॅग्स ज्या आहेत, ब्लड बॅग्स, या एका कॉमन पॉईंटला पाठवून तिथून प्री ट्रीट करून मग त्या डिस्कार्डला गेल्या पाहिजे. मग आपल्या हॉस्पिटलची ही पॉलिसी बनवायची आहे की, म्हणजे आता त्याच्यावर डिस्कशन पण झालं आहे की ब्लड बँकेलाच ब्लड बॅग्स परत पाठवल्या तर ते त्यांचं नेहमीचं प्रोटोकॉल असतो की डिस्कार्ड करण्याचा, तर तो त्या डिस्कार्डमध्ये ते मेन्शन करून प्री ट्रीट करून पाठवू शकतात. आपण काय करू शकतो याच्यामध्ये की ती बॅग परत ब्लड बँकेला सुपूर्द केली याचा नोट करू शकतो की बाबा जिथून आली तिथं आम्ही दिलेली, किंवा एखादा कॉमन पॉईंट पण असू शकतो. बरं काही काही हॉस्पिटल्स लॅबोरेटरीला पण रिक्वेस्ट करतात की बाबा तुमच्याकडे ऑटोक्लेव्ह लागतोच वेस्टचा, तर आमच्या ब्लड बॅग ज्या आहेत त्या तुम्ही त्याच्यामध्ये टाका आणि तिथून ऑटोक्लेव्ह करून तुम्ही ट्रीट करून तुमच्या वेस्टमध्ये पाठवून द्या, हेही चालतं. तर ही हॉस्पिटलची पॉलिसी असते, हॉस्पिटलने ती पॉलिसी बनवायची की नेमकं आपल्याला हे कुठं वेस्ट करायचं, कुठे टाकायचं. ओके. सो प्री ट्रीटमेंट जी आहे ना, ती या 2-3 गोष्टींसाठी खूप महत्त्वाची. लॅबोरेटरी वेस्टला प्री ट्रीट केल्याशिवाय लॅबोरेटरी वेस्ट डिस्कार्ड करता येत नाही. ओके. अजून काय प्रश्न आहे कोणाला? कन्फ्युजन नाही ना काही? कशावरून ओळखणार मटेरियल काय आणि ते कशासाठी वापरताय, आलं की नाही लक्षात? ठीक आहे. आता याच्यामध्ये जबाबदाऱ्या कुणाच्या काय काय आहेत, तर 3 गोष्टी आहेत. फॅसिलिटी लिडरशिप म्हणजे मॅनेजमेंट, दुसरं आहे हेल्थकेअर वर्कर्स
आणि तिसरं आहे बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट टीम, म्हणजे कॉमन बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट फॅसिलिटी प्लस आपला एंड स्टोरेजमधून जो बायोमेडिकल वेस्ट जातो ते. तर फॅसिलिटी लिडरशिपने काय महत्त्वाचं आहे त्यांच्या दृष्टीने की रिसोर्सेस अवेलेबल करून देणं, तुम्हाला ट्रेनिंग देणं, की तुम्हाला सगळ्यांना ट्रेनिंग मिळणं, नवीन स्टाफ जॉईन झाला की त्यांना त्याचं ट्रेनिंग मिळणं, या गोष्टी फॅसिलिटी लिडरशिपकडनं अपेक्षित, म्हणजे मॅनेजमेंटकडनं अपेक्षित. तुमच्याकडनं काय अपेक्षित आहे की ट्रेनिंग दिलं आहे त्या पद्धतीने तुम्ही काम करा. तुम्हाला जर आज ट्रेनिंग दिलं आहे की सेग्रिगेशन कसं करायचं आहे, तर ते सेग्रिगेशन प्रॉपरली झालं पाहिजे, त्याच्यात तुमचं कन्फ्युजन असायला नको आणि तुमच्याकडनं तो 100% कॉम्प्लायन्स मिळाला पाहिजे. याच्यासाठी हेल्थकेअर वर्कर्सची ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जबाबदारी आहे की आपण तो सेग्रिगेशन प्रॉपरली केला पाहिजे. तिसरं आहे बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट टीम. एकदा बायोमेडिकल वेस्ट जनरेट झाला की तो स्टोअर करून कॉमन बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट फॅसिलिटीला देणे आणि कॉमन बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट फॅसिलिटी त्याचा योग्य विल्हेवाट लावण्यासाठी त्यांची ती जबाबदारी असते की कॉमन बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट फॅसिलिटी म्हणजे जी गाडी येते, बायोक्लीन आपल्या इथे एजन्सी आहे, तर बायोक्लीनची गाडी जी येते तर तिचं काम काय आहे की ते मटेरियल जे आहे त्याची योग्य विल्हेवाट शासनाने नेमून दिलेल्या ठिकाणी लावणे, ही त्यांची जबाबदारी. मग तो काय असतो, तो आपला त्यांच्याबरोबरचा कॉन्ट्रॅक्ट असतो हॉस्पिटलचा. तर मुख्य प्रॉब्लेम कुठे होतात, गाईडलाईन काय म्हणतं की तुम्ही ज्या ठिकाणी बायोमेडिकल वेस्ट जनरेट करत आहात त्याच ठिकाणी तो सेपरेट झाला पाहिजे. आता एकत्र करतो मग नंतर नर्सिंग स्टेशनला गेल्यावर सेपरेट करतो, ते चालत नाही. आत्ता एकत्र करतो, नर्सिंग स्टेशनमध्ये नेऊन सगळं एकाच याच्यात टाकतो, मग आमची मावशी नेईल किंवा आमची मावशी येईल ती सगळं सेपरेट करत बसेल, हेही चालत नाही. एंड स्टोरेजला जिथं नेऊन ठेवलं आहे आणि तिथं सगळेजण सेपरेट करतात तर तेही चालत नाही. तर मेन काय आहे, जिथं जनरेट झालं तिथं सेग्रिगेट करणं. याचं कारण काय, त्याच्यामध्ये ज्या निडल्स वगैरे असतात त्या कुणाला प्रिक होऊ नये, शार्प कुणाला कट्स होऊ नये, याच्यासाठी ही प्रोव्हिजन आहे की तो जिथं तयार झाला आहे तिथंच तो सेग्रिगेट केला गेला पाहिजे. मग याच्यात प्रॅक्टिकल अडचण काय येते की ज्यावेळी आपण ICU वॉर्डमध्ये काम करत असतो, एखादी प्रोसिजर केली, समजा ICUमध्ये सेंट्रल लाईन इन्सर्शनची प्रोसिजर केली, तर त्या प्रोसिजरच्या लगेच इमिजिएटली आपल्याकडे बॅग्स आणि डस्टबिन्स तेवढ्या प्रमाणात अवेलेबल नसतात. आपल्याकडे काय असतं की प्रत्येक पेशंटच्या जवळ आपण डस्टबिन नाही ठेवू शकत, पण बऱ्याच वेळा ट्रॉलीजला आपण बॅग्स लावलेल्या असतात. ओके, तर मग जो वेस्ट जनरेट करतोय त्याची ती रिस्पॉन्सिबिलिटी ठरते की त्या याच्यामध्ये ते सेग्रिगेट केलं पाहिजे. ॲटलिस्ट शार्प्सपासून सॉलिड मटेरियल जे आहे ते तरी सेपरेट झालं पाहिजे. नाहीतर मग काय होतं, सॉलिड मटेरियल उचलताना म्हणजे ते प्लास्टिकचं असो नाहीतर कॉटनचं असो, ते उचलताना जर त्याच्यामध्येच जर शार्प असतील तर आपल्याला त्या शार्प्सची प्रिक होते. मग हे होऊ नये म्हणून काय केलं, ॲटलिस्ट मिनिमम रिक्वायर्ड काय की शार्प्स सेपरेट झाले पाहिजेत, शार्प्स इमिजिएटली डिस्कार्ड झाले पाहिजेत. सॉलिड मटेरियल जे आहे ते तुम्ही सेपरेट तिथं करू शकता. ओके, लक्षात घ्या, जनरेट करताना हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की तुम्ही शार्प इमिजिएटली जनरेट झाल्यानंतर डिस्कार्ड करणं. जसं की सेंट्रल लाईन टाकली, सेंट्रल लाईनची जी गाईड वायर आहे ती डिस्कार्ड झाली पाहिजे, त्याची जी निडल आहे त्या सिरिंजची ती डिस्कार्ड झाली पाहिजे. बाकीचं जे मटेरियल आहे सॉलिड मटेरियल ते तुम्ही नंतर म्हणजे की दिवसाच्या शेवटी नाही, ते काम संपल्यानंतर थोड्या वेळानंतर सेपरेशन करून डिस्कार्ड करू शकतो. त्यासाठी काय ग्लोव्ज घालून तुम्ही सेपरेशन केलं, डिस्कार्ड केलं, ग्लोव्ज परत रेड बॅगमध्ये टाकून दिला, विषय संपतो. पण हे त्या युनिटमध्येच झालं पाहिजे. हे परत जाऊन दुसरीकडे नेऊन करणार असं नाही की तिथली ती सगळंचं सगळं उचललं नाही, एका बॅगेत टाकलं ती बॅग नेली दुसरीकडे परत सेपरेट करत बसलं, हे असं होता कामा नये. ओके, कारण की याची रिस्क परत आपल्याच लोकांना जास्त, हेल्थकेअर वर्कर्सला याची रिस्क. बऱ्याच वेळा डॉक्टर, नर्सिंग स्टाफ यांना वाटतं की आपण वेस्ट जनरेट केलं का ते मावशी करून घेईल ना, पण लक्षात ठेवा हे सगळं बुमरँग होत असतं. जर मावशीला एखादं इन्फेक्शन झालं तर ते म्हणजे इन्फेक्शन फक्त HIV, HBV, HCV एवढेच नाही आहेत, बाकीचे पण खूप सारे इन्फेक्शन्स आहेत. ओके, चिकन पॉक्सचं इन्फेक्शन असतं तुमचं, काय म्हणतात त्याला, बाकी व्हायरल इलनेसेस आहेत. आता रेबीजच्या पण गाईडलाईन्स आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये पण काही सेग्रिगेशन आहे. तर हे सगळे बाकीचे व्हायरसेस पण रिस्पॉन्सिबल असतात इन्फेक्शनला.
समजा साधं फ्लूचे इन्फेक्शन्स म्हणा, जे खूप कॉमनली होत असतात, ओके, आपल्या सराउंडिंग्समध्ये, तर एका व्यक्तीला झालं की ते दुसऱ्या व्यक्तीला होतं, दुसऱ्या व्यक्तीकडून तिसऱ्या व्यक्तीला होतं, मग ते आपल्यामध्येच ट्रान्सफर होत राहतं. तर ते तसं होऊ नये म्हणून आपणच ती काळजी घ्यायची की आपल्याला वाटत असेल की त्यांनी सेपरेट करणं ही त्यांची जबाबदारी, तर त्यांची जबाबदारी ती मुळीच नाही आहे. सेपरेट करणं ही पूर्णतः डॉक्टर आणि नर्सेसची जबाबदारी. हाऊसकीपिंग स्टाफची जबाबदारी फक्त त्याला त्या डस्टबिन्स उचलणे आणि स्टोरेजला नेऊन सोडणे, एवढंच. ओके, सगळं एकत्र न करता सगळं एका बकेटमध्ये न टाकता सेपरेट ते एंडला नेऊन सोडण्याची त्यांची जबाबदारी. तर कलेक्शन शेड्यूल्स जे आहेत ते आता बायोमेडिकल वेस्टचे ठरले असतात. स्टोरेज मी सांगितलं 48 तासापेक्षा जास्त वेळ आपण स्टोअर नाही करू शकत आपल्या हॉस्पिटलच्या प्रिमायसेसमध्ये. हा जो स्टोरेज असतो, हा स्टोरेज एरिया पण एक पर्टिक्युलर याच्याने त्यांनी गाईडलाईन्स सांगितलं की स्टोरेज एरिया हा जो आहे हा तुमच्या इतर लोकांच्या पासून दूर असला पाहिजे. म्हणजे कुणीही येऊन त्या स्टोरेज एरियाला ॲक्सेस करता आलं नाही पाहिजे, त्याला लॉक अँड की असलेली गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, त्या स्टोरेज एरियामध्ये उंदरं, मांजरी, कुत्रे फिरताना नाही दिसले पाहिजे. बऱ्याच ठिकाणी काय होतं की उंदरं फिरतात, मग ते बॅग्स फाडतात, मग बॅग्समधला सगळा कचरा इकडं तिकडं पसरतो. कधी कधी कुत्रे येतात तिथं, ते कुत्रे त्यांना ते वास येतो त्या ऑर्गन्सचा, त्याच्यामुळे ते बॅग्स फाडणार, मग ते सगळं पसरतं. तर त्याच्यामुळे त्यांच्यापासून रोडेंट्स, पेस्ट अँड ॲनिमल्सपासून ती जागा जी आहे ती प्रोटेक्टेड असणं गरजेचं आहे. ओके, ॲट द सेम टाईम ती हवेशीर पण असली पाहिजे, नाही तर तो कचरा सडायला लागला ना मग तो आणखी घाण वास येतो. मग ती हवेशीर असण्यासाठी त्याला जाळी असणं, त्याच्यामध्ये जर सनलाईट असेल तर मग बेटर, सनलाईट नसला तरी पण ते ॲटलिस्ट हवेशीर असणं तरी गरजेचं आहे. मग हे पण त्या एरियाचे काही की पॉईंट्स आहेत की ते तो एरिया तसा असला पाहिजे, जेणेकरून बायोमेडिकल वेस्ट जो आहे तो पण तुम्हाला तिथं त्रास नाही होत. मग जे तिथे ॲक्सेस करतात ना त्यांना त्याचा त्रास नाही होत. त्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा मी सांगायचा विसरलो, तो म्हणजे लेबल करणे. प्रत्येक बॅग ही प्रत्येक युनिटमधून लेबल होऊनच बाहेर पडली पाहिजे. याचं कारण असं आहे की ज्यावेळी ती एंड स्टोरेजला जातं, एंड स्टोरेजला समजा एक आपण सर्व्हिलन्स करतो, आपली ICN जाते, चेक करते, समजा ती एंड स्टोरेजला गेली, तिला लक्षात आलं की अरे या बॅग्समध्ये सगळं मिक्स आहे. तर मग ते मिक्स झालेलं कंटेंट कुठल्या युनिटमधून येतं आहे हे समजण्यासाठी त्याच्यावरती लेबल असतं. आता ज्या बारकोडेड बॅग्स येत आहेत ते बारकोड्स त्यांच्याकडे रजिस्टर्ड असतात कॉमन बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट फॅसिलिटीकडे किंवा MPCBकडे. मग MPCB जेव्हा ते बारकोड जनरेट करून देतं तेव्हा ते बारकोड्स आपल्या बॅगला लागले की ती बॅग ज्यावेळी तिकडे आयडेंटिफाय होते कॉमन ट्रीटमेंट फॅसिलिटीला, तर किंवा ती बॅग जर चुकून इकडं सापडली, आपल्या जनरल वेस्टच्या इथं सापडली, तर ते लगेच आयडेंटिफाय करून आपल्याला इंटिमेट करू शकतात की तुमची बॅग इकडे सापडली आहे, हा मटेरियल तुम्ही कॉमनवाल्यांना दिला होता का. म्हणजे आता कॉमन बायोमेडिकल वेस्टवाल्यांना पण ते कॅच करतो. सगळी ट्रेसिबिलिटी असते. म्हणजे काय, चेक झालं पाहिजे की शेवटी ते कुठून जनरेट झालं, याला ट्रेसिबिलिटी म्हणतात. जिथून तयार झालं आहे आणि जिथं फेकलं आहे तिथून ते कनेक्टेड असलं पाहिजे, त्याच्यासाठी त्याच्यावरती लेबल असणं गरजेचं आहे. आता आपल्या इथं इंटरनल असेसमेंटसाठी हे लेबल असणं गरजेचं आहे की तुमच्या युनिटमधून समजा ICU मधून एखादी बॅग गेली आणि ती इनॲप्रोप्रिएट आहे, तर ICU वाल्यांना आपल्याला सांगता येतं की तुमच्याकडून इनॲप्रोप्रिएटली कचरा सेपरेट होतोय, तो तुम्ही व्यवस्थितपणे सेग्रिगेट करून टाका, नाहीतर उद्या त्याच्यावरून आपल्या हॉस्पिटलवर ॲक्शन होईल. आपल्या हॉस्पिटलवर जर ॲक्शन झाली तर फायनली ती तुमच्यावर होणार. आणि समजा याच्यात लेबलच केलं नाही, कळलंच नाही, प्रत्येक युनिट वेगवेगळ्या पद्धतीने वर्क करत आहे आणि कळलंच नाही की बॅग कोणाची आहे, मग तुम्हाला वाटत असेल की बाबा आपण तर सुटून जाऊ, आपल्या युनिटमधून गेली नाही हे कळणारच नाही यांना, बरोबर आहे की नाही. पण लक्षात ठेवा, कॉमन स्टोरेजला पण रजिस्टर असतं, त्या रजिस्टरमध्ये कधी किती बॅग झाल्या, कुठून आल्या त्याचं पण नोंद असतं. त्यामुळे तिथं पण ते आयडेंटिफाय होणारच असतं. मग ते बेटर वे, आपण जर प्रॉपरली लेबल करून आपल्या बॅग्स पाठवल्या तर ते आपल्या आयडेंटिफाय होतात आणि आपला कॉम्प्लायन्स हा 100% आहे याच्यावर आपण ॲश्युअर राहू शकतो. म्हणून तुम्ही तुमच्या बॅग्स या प्रॉपरली तुमच्या युनिटचं नाव, डेट हे टाकून पाठवा.
त्याच्यानंतर सेफ ट्रान्सपोर्टेशन. ट्रान्सपोर्ट कशात करतात तर त्याची ट्रॉली असते, त्या ट्रॉलीमध्ये त्या बॅग्स ठेवल्या जातात. आता इथं बॅग्स आणि हब कटर वगैरे ठेवलेले आहे, तर तुम्हाला हे सगळे माहितीच आहे तुम्हाला, हब कटर्स, बॅग्स वगैरे. हब कटरचा एक कन्सेप्ट आहे की आता बायोमेडिकल वेस्टमध्ये तुम्ही शार्प कंटेनर्समध्ये ते टाकणार आहेत, तर हब कटर इसेन्शियल आहे का? तर हब कटर हे इसेन्शियल आहे. कारण का? कारण की सिरिंजेस आणि निडल्सचा रियूज तो जर अवॉइड करायचा असेल तर ते हब्स कट करून जर दिले तर ते काय होतं, ते रियूज नाही होत. सिरिंजेसचा यातला सगळ्यात मोठा पार्ट जो आहे तो सिरिंजेसचा रियूजचा आहे. सिरिंजेस ज्या आहेत ना त्या सेपरेट केल्या जातात आणि नंतर रियूजसाठी परत वापरल्या जाऊ शकतात. तर ते तसं होऊ नये म्हणून त्याचं हब कट करतात. सिरिंजचं हब कट करतोय आपण, लक्षात घ्या. निडल जी आहे ती तशीच राहते आणि काही ठिकाणी निडल बर्नर असतात, ती फक्त निडल बर्न करते आणि निडल तशीच ठेवून आपण डायरेक्ट डिस्कार्ड करतो. यातही एक कन्फ्युजन असतं की सर ती सिरिंजमधून निडल सेपरेट करायची आणि मग डिस्कार्ड करायची की सिरिंजसह निडल डिस्कार्ड करायची. हा पण एक कन्फ्युजिंग एरिया आहे. तर बायोमेडिकल वेस्ट पण त्याच्यावरती एक्झॅक्टली काही बोलत नाही आहे की तुम्ही कसं डिस्कार्ड करायचं. त्याच्यामुळे जर विथ सिरिंज आणि निडल आपल्याकडे हब कटर नसेल अवेलेबल तर आपण ते डायरेक्टली डिस्कार्ड करू शकतो शार्प कॅनमध्ये. कारण की ते काढणं ही परत एक रिस्क आहे, ती निडल काढणं ही रिस्क आहे. बऱ्याच वेळा आपण ती रिकॅप करून देतो, रिकॅप करतो ना, मग त्याच्यामध्ये निडल प्रिक होतात. रिकॅप कसं केलं पाहिजे जर करायचं झालं तर? सिंगल स्कूप मेथड. ती कॅप टेबलवर ठेवायची आणि निडलने ती कॅप उचलायची. ओके, सिरिंज व्हर्टिकल केली की ती लगेच त्या इथं येते आणि मग तिथं तुम्ही ती अटॅच करू शकता. आयडियली रिकॅपिंग अलाउड नाही आहे, पण आपल्या इथं प्रॉब्लेम असा आहे की बऱ्याच वेळा लॅबोरेटरीला सॅम्पल पाठवायचे, पस सॅम्पल असतं, ब्लड सॅम्पल असतं, डायरेक्टली सिरिंजमध्ये आपल्याला पाठवावं लागतं. ABG सगळ्यात कॉमन आहे त्याच्यात ब्लड सॅम्पलमध्ये, की ABG आपल्याला लॅबोरेटरीला पाठवायचं असेल तर बऱ्याच वेळा आपण ते सिरिंजमध्येच पाठवतो. मग ते पाठवताना बऱ्याच लोक काय करतात, रिकॅप करतात. दोन्ही एका हातात कॅप पकडतात, एका हातात सिरिंज पकडतात आणि धागा ओवल्यासारखं ती टाकण्याचा प्रयत्न करतात. तर ते टाकू नका, त्याच्याऐवजी सरळ ती कॅप टेबलवर ठेवा, निडलने ती कॅप उचला आणि ती नंतर तुम्ही रिकॅप करू शकता. तर ही पण एक टेक्निक लक्षात ठेवा. म्हणजे जर तुम्हाला रिकॅप करायचीच असेल तर, रिकॅप करायची नसेल तर तुम्ही डायरेक्टली ती सिरिंज विथ निडल कंटेनरमध्ये टाकू शकतात, प्रोव्हायडेड तुम्ही त्याच्यातला कंटेंट काढून टाकले. कंटेंट कशात काढणार? जर समजा पस आणि ब्लड असेल तर कॉटनच्या गॉसपॅडवर तुम्ही ते काढून तो कॉटन गॉसपॅड तुम्ही येलोमध्ये डिस्कार्ड करू शकतात. निडल विथ सिरिंज तुम्ही शार्प कॅनमध्ये डिस्कार्ड करू शकता. ओके, कंटेंट काढणं गरजेचं आहे त्याच्यातलं, जर तुम्ही शार्प कॅनमध्ये डायरेक्टली डिस्कार्ड करणार असाल तर. तिसरी गोष्ट, जर निडल कटर, हब कटर अवेलेबल असतील तर ते कट करूनच तुम्ही सिरिंजेस ज्या आहेत त्या आता निडल कटरमध्ये, हब कटरमध्ये काय होतं, ती सिरिंज विथ हब, आपलं निडल विथ हब त्याच्यात पडून जाते बॉक्समध्ये. सिरिंज जी आहे ती रेड बॅगमध्ये तुम्ही डिस्कार्ड करू शकता. ओके, सेंट्रल कलेक्शन रूम स्टोरेज ड्युरेशनबद्दल मी सांगितलं आहे. ट्रीटमेंट अँड डिस्पोजल मेथड्स. आता ट्रीटमेंट पण मी सांगितलं की कुठली गोष्ट कशी डिस्पोज होते. येलो बॅग जी आहे ती जाळण्यासाठी घेऊन जातात, इन्सिनरेशनसाठी. रेड बॅग जी आहे ती परत ते पण डिसइन्फेक्ट करून रिसायकलिंग, म्हणजे पूर्णच्या पूर्ण प्लास्टिक वितळवून त्याच्यापासून नवीन प्लास्टिक डेव्हलप करण्यासाठीचा प्रोटोकॉल जो काय आहे त्याच्यासाठी वापरला जातो. तिसरा जो आहे व्हाईट, ते कम्प्लिटली सँड फिल केलं जातं, ते परत रियूज होऊ देत नाहीत ते. आणि चौथा कंटेनर ब्लू कॅटेगरी, ती पण सँड फिलमध्येच जाते. ओके, सो एक गोष्ट लक्षात ठेवा, बायोमेडिकल वेस्टचं ट्रेनिंग आज एकदा झालं आहे, पण तरीसुद्धा तुमच्या वॉर्ड युनिट्समध्ये याच्यावरती रिपीटेडली ट्रेनिंग्स होणे गरजेचे असतात. बऱ्याच वेळा आपण विसरतो, कन्फ्यूज होतो. तर ज्यावेळी कन्फ्युजन असेल त्यावेळी तुमचे इन्चार्ज, नर्सिंग इन्चार्ज यांना जरूर विचारा. त्याचबरोबर सायमल्टेनियसली ICNs राऊंडला आलं तर त्यांनाही विचारा की हा प्रश्न आम्हाला पडला आहे, हे कशात टाकायचं. ओके, आणि ते त्या डिव्हाइस त्या बॅग्समध्ये गेलं पाहिजे. जर एखादी गोष्ट नॉन कॉम्प्लायंट आहे, बऱ्याच वेळा नातेवाईकांकडनं पण नॉन कॉम्प्लायन्स असतो. नातेवाईक काय करतात, चहाचे कप, त्यांचे पेपर डिशेस या आपल्या येलो बॅगमध्ये टाकून देतात. आता याच्यात त्यांची चूक नाही आहे,
आपण बॅगच काय ठेवलेल्या आहेत. जर बॅग दोनच आहेत, येलो किंवा रेड, आणि त्यांना दिसतोय डस्टबिन इथंच आहे, त्यांच्या दृष्टीने काय आहे, कचरा टाकणे म्हणजे डस्टबिनमध्ये टाकणे. त्यांना नाही फरक पडत की कोणता कलर आहे, आणि त्यांना माहिती नसतं कशात टाकायचं आहे. तर यासाठी तुम्ही काय करू शकतात की त्यांना सांगू शकतात की बोर्ड लावून की कचरा तुमचा जो आहे तो इथं टाका ब्लॅक बॅगमध्ये, आणि स्टाफला त्यांना गाईड करायला सांगू शकतात की यांना सांगत जा की कचरा कुठे टाकायचा आहे, म्हणजे तो सेग्रिगेटेड वेस्ट व्यवस्थित राहील. एखादा कप चुकून पडला येलो बॅगमध्ये तो काढायला जाऊ नका. डिश पडली आहे, काढायला जाऊ नका. ओके, पडला आहे ठीक आहे, 85% जनरेट होतोय, त्याच्यातला 1% पडला आहे, पण तो पडू नये याच्यासाठी मात्र तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण की ते आम्ही वारंवार बघत राहू आणि तुम्हाला विचारत राहू की हा कचरा इथं का पडला. आणि त्याच्यामध्ये पेशंटच्या रिलेटिव्हचं ट्रेनिंगसुद्धा पेशंटच्या रिलेटिव्हला सांगणं गरजेचं आहे की हा कचरा कुठे गेला पाहिजे. त्यांना बाकीचं नाही काही घेणं, लाल पिवळं निळं त्यांना काही करायचं नाही. त्यांना जे आहे ते ब्लॅक बॅग त्यांना सांगायचं तुमच्यासाठी काळी पिशवी आहे, काळ्या पिशवीमध्ये टाका, किंवा एक पर्टिक्युलर पॉईंट आहे तिथं लिहून ठेवा पेशंटच्या रिलेटिव्हजने त्यांचा कचरा येथे टाकणे, मग ते तिथं नेऊन टाक. ओके, तर हे सगळं होतं बायोमेडिकल वेस्टबद्दल. कुणाला याच्यात काही शंका आहे का? किंवा कन्फ्युजन आहे का? जर तुम्हाला शंका आणि कन्फ्युजन दोन्ही पण नसतील तर मी असं समजू का की तुमच्या इथं 100% कॉम्प्लायन्स मिळणार आहे मला? किंवा तुमचा एखादा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम असेल तर तोही इथं डिस्कस करू शकतात की सर असं असं होतं, आम्हाला हा ऑप्शन नाही आहे, काय करायचं, आम्हाला बॅग मिळत नाही सांगा, आम्हाला डस्टबिन अवेलेबल नाही ते सांगा. सर बोलण्यापेक्षा तुम्हाला बोलायला संधी मिळते, तुम्ही सरांना सांगा. सर बोला. काय झालं मावशी, बोला. मावशी तुम्ही बोला. बोला मावशी, काय सांगायचंय? हा, पेशंटचे डायपर. डायपर कोणतं मटेरियल आहे? डायपर कोणतं मटेरियल आहे? हा, कॉटन आहे. हा, जो डायपर टाकतोय ना, आता पहा कसं आहे, हाऊस होल्ड डायपर्स हा वेगळा विषय. हाऊस होल्ड डायपर्स हा एक सामान्य कचऱ्यामध्ये जातो, पण ज्यावेळी एखादं डायपर हॉस्पिटलमधून जातं त्यावेळी ते असंच कन्सिडर केलं जातं की हे इन्फेक्टेड आहे, कारण की पेशंट हॉस्पिटलमध्ये. बाहेरच्या लोकांना काय माहिती की हा पेशंट इन्फेक्टेड आहे की नॉन इन्फेक्टेड आहे, त्याला काय माहिती की हा डायरियाचा पेशंट होता की नव्हता. त्याच्यामुळे आपले डायपर जर नर्सिंग स्टाफ डायपर डिस्कार्ड करत असेल तर त्यांनी लक्षात ठेवायचं की ते येलोमध्येच गेलं पाहिजे. ते भलेही नवीन असलं, फोडलेलं, ओपन केलेलं, तरीसुद्धा त्याला हा नियम नाही आहे. हॉस्पिटलचे नियम खूप स्ट्रिक्ट आहेत की हॉस्पिटलमधला वेस्ट हा जो आहे तो जर सॉइल्ड आहे तर तो याच्यातच गेला पाहिजे, येलोमध्येच गेला पाहिजे. बाहेरच्या व्यक्तीला माहीत नाही, कॉमन म्हणजे एकदम सिम्पलची गोष्ट आहे, बाहेरच्या व्यक्तीला माहीत नाही की हे काय. आणि बाहेरचा जो MPCBचा ऑफिसर आहे त्याला पण माहीत नसतं की आपण त्याला कितीही म्हटलो ना की नाही हो सर मी स्वतः टाकलंय, काहीच नाही, अजिबात काही नव्हतं याला, मी तर नवंच टाकलंय सर, तो म्हणतो मला नाही माहिती ते याच्यात का आलं. तुमच्याकडून जनरेट झालंय ना, मग ते कंटॅमिनेटेडच आहे त्याच्यामध्ये. मला एक सांगा, CSF क्लिअर असतं की नाही? प्लुरल फ्लुइड बऱ्याच वेळा क्लिअर असतं की नाही? बरोबर आहे की नाही? बरेचसे आपले बॉडी फ्लुइड जे आहे ते क्लिअर असतात. ते जर एखाद्या कापडावर पडले, कॉटनवर पडले, तर कळेल का तुम्हाला तो कॉटन सुकल्यानंतर, कापड सुकल्यानंतर की कुठलं फ्लुइड पडलं होतं याच्यावर? कळणारच नाही ना. मग याचा अर्थ काय आहे, ते सॉइल्ड आहे. त्याच्यावर पाणी जरी पडलं असेल तरी हेच म्हणायचं की CSF पडलं होतं आपल्यासाठी. जसं ते युनिव्हर्सल प्रिकॉशन्समध्ये म्हटलं गेलं आहे, स्टँडर्ड प्रिकॉशन्समध्ये, कुठलाही पेशंट आपल्याकडे आला तर असं कन्सिडर करायचं की तो HIV पॉझिटिव्हच आहे.
तुम्हाला माहिती आहे का त्याची टेस्ट तुम्ही केली आहे का? विंडो पिरियडमध्ये माहिती आहे का? नाही ना. तुम्ही हेल्थकेअर वर्करात तुमची प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे? सेफ्टी. सेफ्टीच्या दृष्टीने तुम्ही पहिला विचार काय केला पाहिजे की कॉमन काय, जे आपल्यासाठी सेफ काय. आपल्यासाठी सेफ महत्त्वाचं काय आहे की युनिव्हर्सल प्रिकॉशन्स, की सगळ्या पेशंट्सला स्टँडर्ड प्रिकॉशन. स्टँडर्ड प्रिकॉशनमध्येच बायोमेडिकल वेस्ट आहे. स्टँडर्ड प्रिकॉशनचे जे 2-3 पॅरामीटर्स आहेत, हँड हायजीन आहे, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट आहे आणि बायोमेडिकल वेस्ट आहे. या तिन्ही गोष्ट या प्रिकॉशन्समध्ये येतात. एक मुद्दा सांगायचा विसरलो बायोमेडिकल वेस्टमध्ये, ते म्हणजे वॅक्सिनेशन. गाईडलाईन्स हे पण कवर करतात की सगळ्या हेल्थकेअर वर्करचा जो स्टाफ आहे तो कमीत कमी हिपॅटायटिस बी वॅक्सिनेटेड असला पाहिजे. सगळे हेल्थकेअर वर्कर्स. कळलं का? त्याच्यामुळे तुमचं हिपॅटायटिस बी वॅक्सिनेशन नसेल तर तुम्ही ते करून घ्या, कारण की ते मॅन्डेटरी आहे बायोमेडिकल वेस्टच्या गाईडलाईन्सनुसार. ओके. त्याच्यात आणखी एक वॅक्सिन त्यांनी ॲड केलं होतं, टिटॅनस. पण आपल्याकडे टिटॅनसची हिस्ट्री नसते. टिटॅनसचं वॅक्सिन किती दिवसातून घेतलं गेलं पाहिजे? लहानपणी टिटॅनसचे सगळे डोसेस कंप्लीट केलेले किती लोक आहेत? किती डोस असतात लहानपणी? आता सगळं नर्सिंग स्टाफ बऱ्यापैकी तरुण आहे. ओके. सगळे मला वाटतं 2090च्या नंतर जन्माला आले असतील, 1990, 2000च्या नंतर. काही सिनियर मंडळी सोडली तर. आहे की नाही? वॅक्सिन कव्हरेज ऑलमोस्ट TT-साठी तर 100% होतं आपलं. बरोबर आहे की नाही? जर लहानपणी तुमचं इम्युनायझेशन कंप्लीट झालेलं आहे, तुम्ही TTचे सगळे डोसेस घेतलेले आहेत, तर तुम्ही एक्सपोजर जर झालं तर 5 वर्षातून एकदा डोस घेणे. 5 वर्षातून एकदा. आणि म्हणजे इम्युनायझेशन कंप्लीट असेल तर ते म्हणतात की 10 वर्षातून एकदा घेतला तरी चालतो. पण जर तुम्ही रुटीन याच्यामध्ये काम करतायत, हेल्थकेअर वर्कर्स आहात, तर 5 वर्षातून एकदा घेणं गरजेचं आहे. दर 6 महिन्यांनी घेणं गरजेचं नाही. त्याच्यामुळे TTचं त्यांनी तेवढं मॅन्डेटरी नाही केलं आहे, पण हिपॅटायटिस बी मात्र त्यांनी खूप मॅन्डेटरी केलेलं आहे की हिपॅटायटिस बीचे वॅक्सिनेशन सगळ्यांचं झालेलं असलं पाहिजे. त्याच्यामुळे तुमच्यापैकी ज्यांचं झालेलं नाही आहे त्यांनी लगेच चौकशी करून आपल्या हॉस्पिटलमध्ये फ्री ऑफ कॉस्ट मिळते ना सर, हिपॅटायटिस बी आपण देतो. फ्री ऑफ कॉस्ट हॉस्पिटलकडून मिळतं, तुम्ही ते वॅक्सिनेशन कंप्लीट करून घ्या. ठीक आहे. करायला आणखी? हां बोला. एक मिनिट. कसली? BSL लँडसेट काय आहे? काय BSLची लँडसेट काय? मेटल आहे, प्लास्टिक आहे, काय? BSLची लँडसेट प्लास्टिक आहे का मेटल आहे? त्याच्या पुढे काय आहे? निडल मेटल आहे ना, शार्प आहे ना, पंक्चर करू शकते ना, मग कुठं टाकणार? कुठे टाकणार? पंक्चर प्रूफ कंटेनर कुठलं आहे? व्हाईट, त्याच्यातच गेलं पाहिजे. हा असू देत ना प्लास्टिक. तिखट होऊन त्याच्यात जाते ना, त्याला परत काढायचंच नाही तुम्हाला. हा राहू देत ना. हब, निडलच्या हबला जे प्लास्टिक राहतं ते ऍक्सेप्टेड आहेत. निडलला पण प्लास्टिक असतंच की, निडलला वरती प्लास्टिक असतंच ना, मग ते राहू देत ना, प्लास्टिकच आहे ना ते. राईस ट्यूब काय आहे? मग प्लास्टिक कुठे जाते? कॅथेटर असो, राईस ट्यूब असो, हे काय आहे? प्लास्टिक मटेरियल आहे. कोणतं आहे? इन्फेक्टेड प्लास्टिक मटेरियल आहे. नाही, ते डायरेक्ट टाकायचे रेडमध्ये. ते रेडमध्ये टाकायचं डायरेक्ट. काही जे आहेत म्हणजे लॅबोरेटरी प्लास्टिक मटेरियल, लॅबोरेटरी प्लास्टिक कंटेनर्स वगैरे, त्याला त्यांनी प्रोटोकॉल टाकलाय. ब्लड कंटेनर, व्हॅक्युटेनर्स. रियूज होऊ नये म्हणून कट करून टाकायचं, हा जो कन्सेप्ट आहे. तर आता कसं आहे, आपली रिस्पॉन्सिबिलिटी कुठपर्यंत आहे? आपली रिस्पॉन्सिबिलिटी कुठपर्यंत आहे? आपला एंड स्टोरेज.
आपल्या एंड स्टोरेजला आपल्याकडनं काय अपेक्षित आहे? सेग्रिगेटेड. तिथून पुढे कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी पडते? कॉमन बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट फॅसिलिटीची. ते जर ते मटेरियल रियूज करण्यासाठी कुठं देत असतील तर तुम्ही कितीही प्रयत्न करा, इकडं कट करा तिकडं कट करा, त्याच्यामुळे त्यांना काही ना काहीतरी मिळून जातं. पण ते त्यांनी करू नये म्हणून त्यांच्या पण ऑडिट्स असतात, त्यांचे पण सर्वेलन्स असतात. कारण की हा नॅशनल प्रोग्राम आहे. हा म्हणजे काय फक्त आपण हॉस्पिटलची रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून नाही चाललं आहे. कारण की नॅशनली याच्यावरती प्रेशर आहे की हे सगळं सेग्रिगेट प्रॉपरली झालं पाहिजे आणि याचा रियूज नाही झाला पाहिजे. कारण की याचे इन्सिडेन्सेस खूप वाढतात. श्रीवास्तव सरांच्या पूर्वीच्या काळामध्ये त्याचा रियूज बराच व्हायचा. आता खूप स्ट्रिक्ट झालेल्या आहेत गोष्टी. आज सगळ्याच्या सगळ्या कॉमन बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट फॅसिलिटीज ज्या आहेत त्यांच्यावरती खूप चांगला वचक आहे गव्हर्नमेंटचं, ही MPCBचा म्हणा. तर आपली रिस्पॉन्सिबिलिटी इथपर्यंत आपण करू शकतो. आता तुम्हाला वाटत असेल की कट करून टाकू, तर त्याच्यासाठी तुमचे ॲडिशनल एफर्ट्स जातात, ॲडिशनल वेळ जातो. तुमची इच्छा असेल तुम्ही करू शकता. तुमच्याकडे वेळ असेल, इन्स्ट्रुमेंट असेल, माणूस असेल, तुम्ही करू शकता. नाही करायचं नाही. सीझर तर इन्फेक्टच होणार आहे, मग ती परत स्टरलाइज करणार का? नाही तर ते करायची गरज नाही आहे. कारण की आपली रिस्पॉन्सिबिलिटी सेग्रिगेशनची, आपण सेग्रिगेट केला विषय संपवला. सरांनी सांगितलं मी होतं तिथपर्यंत पण आता